गोदामाईच्या खळाळत्या काठावर आपल्या पूर्वजाच्या समाधीजवळ बसलेल्या रुक्मिणी देवींना त्यांच्या जीवनाचा चित्रपटच डोळ्यासमोरून तरळून जातोय. आपल्या लेकरांचा जन्म होतोय त्यावेळी सोपानाच्या जन्माच्या वेळेची एक आठवण त्यांना लगेच झाली. आणि ती आठवण म्हणजे सोपानाच्या जन्माच्या वेळेला त्यांच्या वडिलांचा म्हणजे सिद्धोपंतांचा मृत्यू झाला होता. हा प्रसंग तर फारच कठीण होता. सिद्धोपंतांचा मृत्यू झाला त्यावेळी सिद्धोपंतांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीची परवानगी आळंदीतले लोक देत नव्हते. ते म्हणाले, संन्याशाला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाही मिळू शकत. अहो, मी जावाई आहे, जावायालाच अधिकार आहे आणि एकुलता एक आहे, दुसरं कोणी अपत्य पण नाही आहे त्यांना माझ्या बायकोशिवाय, मला परवानगी द्यावी नाही. आळंदीतील लोक सिद्धोपंतांना भडागणी देतील असं आळंदीकरांनी सांगितलं. आणि सोपानाच्या जन्माच्या वेळेलाच यांच्या अनुपस्थितीत सिद्धोपंतांना भडागणी दिला गेला होता. सिद्धोपंतांच्या नंतर त्यांच्या पत्नी उमाबाई आपलं आयुष्य कसंबसं कंठत होत्या आणि हे सगळे आपलं बहिष्काराचं आयुष्य जगत होते. माधुकरी मागावी आणि माधुकरीच्या आधारावर जगावं. माधुकरी हा शब्द तुम्हा आम्हाला बरा वाटावा म्हणून, अन्यथा ज्ञानेश्वरांच्या, विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणींच्या नशिबी, निवृत्तीच्याही नशिबी भिक्षा मागून जगणंच होतं. हे सगळे त्या बहिष्कार आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळले होते. कधीतरी यातून सुटका व्हावी असं अपेक्षित होतं, पण नाही, ती व्हायला तयार नव्हती. एक दिवस पैठणला असलेले विठ्ठलपंतांचे मामा म्हणजे विठ्ठलपंतांच्या आईचे बंधू भेटायला आले. लेकरं हरकली, मामा आजोबा म्हणून त्यांच्या मागे राहिली. आणि त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंत, अहो, निवृत्ती मोठा झाला, 8 वर्षाचा झालाय आणि या 8 वर्षाच्या निवृत्तीची आता मुंज करायला हवी. विठ्ठलपंत खिन्नपणे म्हणाले, हो मलाही वाटतंय, पण कोणी मुंज करायला आलं तर ना. बघा, जाऊन जरा कोणाशी बोलून विनंती करून की लेकरांवरती राग का काढताय म्हणून. विठ्ठलपंतांनी तो विचार केला आणि ते म्हणाले की गावातल्या पंडितांना विनंती करतो आणि बघतो. ते महादेव भटांच्याकडे गेली. महादेव भट पोरगं मोठं झालंय, त्याचा उपनयन संस्कार व्रतबंध करावा म्हणतोय, आपण कराल? एक तर संन्याशाची पोरं आणि त्यात पुन्हा उपनयन करायचं म्हणताय, कोण देईल परवानगी? अहो, मी माझ्या गुरुच्या आज्ञेने संन्यासातून गृहस्थाश्रम स्वीकारलाय. हो, कोण गुरु? तो भामटा रामानंद, त्याच्याकडून. अहो, माझ्या गुरुविषयी नीट बोला. काय नीट बोलायचं? मी म्हणेन भामटा रामानंदाला, त्याला म्हणाव तुझ्याकडेच असेल कुठला एखादा शास्त्राचा आधार तर तो दे आणि चालता हो इथून, निघून जायचं ताबडतोब, तोंड काळं करायचं. हा झालेला अपमान विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांच्यासाठी सहन केला आणि खिन्न मनाने परत आले. आपल्याच घरात डोकं भिंतीला टेकून बसलेले असताना निवृत्ती जवळ म्हणाला, बाबा एवढे दुःखी का झालायत? ते म्हणाले, बाळा तुझी मुंज करायची. अरे मुंज म्हणजे काय असतं बाबा? अरे मुंज म्हणजे व्रतबंध संस्कार, ज्या दिवशी तू ज्ञानार्जन करण्यासाठी पात्र होतोस. आणि खरा माणसाचा जन्म द्विज झाल्यावरच असतो रे. भौतिक अर्थाने आईच्या गर्भातून झालेला जन्म वेगळा निवृत्ती, आणि द्विज झालं होणं म्हणजे त्याला पुन्हा खरा दुसरा जन्म मिळणं, तो ब्राह्मण होणं, ज्ञान संपन्नतेची वाटचाल सुरू करणं, असं असतं निवृत्ती. बाबा कसलं म्हणताय तुम्ही? मी द्विज आहे. अरे असं नसतं. नाही बाबा, ब्रह्म जाणी तो ब्राह्मण असं असेल तर ब्रह्म मला कळालंय, आणि जे ब्रह्म मला कळालंय ते इतरांना अजून समजलेलं नाही आहे, त्यामुळे मी ब्राह्मण आहे. माझी मुंज करण्याची गरज नाही. माझी मुंज झाली आहे असं समजा बाबा तुम्ही. विठ्ठलपंतांनी आपल्या लाडक्या लेकराला जवळ घेतलं, म्हणाले, खरं आहे रे निवृत्ती, तुझं खरं आहे, तू ज्ञानसंपन्न आहेस हे मला माहीत आहे, पण या जगाच्या समाधानासाठी तरी ते करावं लागतं, जे कर्म म्हणून मला करणं भाग आहे. आपल्या पोराची मुंज होईल की नाही या चिंतेमध्येच विठ्ठलपंत त्या रात्री झोपले आणि अचानक त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांच्या पूर्वजांनी येऊन सांगितलं
विठ्ठला, तुझ्या पोराचा उद्धार करायचा असेल ना, तर एक काम कर, त्र्यंबकेश्वरी जा. त्र्यंबकेश्वरी जाऊन तिथे माझी समाधी पण आहे, त्याला नमस्कार कर. आणि निवृत्तीसाठी तिथे एक फार थोर सिद्ध पुरुष आलेले आहेत, नाथयोगी आहेत म्हण ना, गहिनीनाथ. या गहिनीनाथांच्या पायावर तुझ्या निवृत्तीला घाल, तेच त्याचा उद्धार करतील बघ. निवृत्तीच्या आयुष्याचा खराखुरा मार्ग तुला तिथूनच सापडेल. उठले गडबडून झोपेतून. हे काय आहे? आणि हे खरं आहे की आपल्या पूर्वजांची समाधी गोदातटी त्र्यंबकेश्वरी आहे. जायला हवं. पूर्वजांचा आदेश, सूचना शिरसावंद्य मानायला हवी. रुक्मिणीला उठवलं, म्हणाले, रुक्मिणी उठ. अगं काहीतरी संकेत मिळतोय आणि तो संकेत पाळायला हवा. या धर्ममार्तंडांनाही जाग यावी, त्यांनीही आपल्याला बरं बोलावं, यासाठी आपल्याला कठोर पुरस्चरण पण करायला हवं. चल जाऊया. सकाळीच सगळे उठले आणि पुन्हा चालत 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 प्रवास सुरू झाला तो त्र्यंबकेश्वराच्याकडे. आळंदी ते त्र्यंबकेश्वर. मंडळी, आता जसा पुणे नाशिक महामार्ग आहे ना, तसा महामार्ग अजिबात नव्हता. आहे त्या वाटेने चालत 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 हे निघाले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यावं, गहिनीनाथाच्या चरणी निवृत्तीला द्यावं आणि जी काही सूचना मिळेल ती सूचना घेऊन पोरांच्या आयुष्याचं कल्याण करावं असा विचार करत विठ्ठलपंत, रुक्मिणीदेवी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई निघाले. एक त्र्यंबकेश्वरच्या जवळ आल्यावर घनदाट जंगलात त्या ब्रह्मगिरीच्या बाजूच्या वाचून अचानक मुक्ताईला जाग आली. ती कुठल्या तरी भयंकर आवाजानं. आवाज कसला? मनात भय यावं असा तो भयंकर डरकाळीचा आवाज वाघाच्या. झुडपातून 2 डोळे चमकत होते आणि तेवढ्यात मुक्ताई आपल्या आईजवळ सरकली. म्हणाली, आई, त्या झुडपात काहीतरी आहे आणि ते भयंकर आवाज करताय. आईनं आपल्या लेकरांना जवळ घेतलं आणि तेवढ्यात त्या झुडपातून एक भयंकर वाघ बाहेर आला, डरकाळी फोडतच. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, छोट्या लेकरांना आईनं आपल्या पंखाखाली घेऊन मागं सरकण्याचा प्रयत्न केला. निवृत्ती एकटा होता. विठ्ठलपंतही उठले. निवृत्ती सांभाळ, निवृत्ती सांभाळ. एवढ्यात वाघानं निवृत्तीवरच झेप घेतली. वाघ आणि निवृत्ती दोघंही दूर गेले. निवृत्ती वाघाने निवृत्तीवर झेप घेतली आणि या झेपेच्या वेळेला निवृत्ती एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेला होता. पुढचं दृश्यच विलक्षण होतं. आईनं, पित्यानं, भावानी आपल्या भावाचं काय होईल याचा विचार केला, पण वाघ निवृत्तीच्या चरणाजवळ जाऊन थांबला आणि चरणावर नतमस्तक होत वाघाने अद्वैत साधल्यासारखं निवृत्तीसोबत गप्पा मारायला सुरुवात केली. काय होतं ते माहीत नाही, कसं होतं ते माहीत नाही, पण वाघ शांत झाला आणि पित्याला कळलं की आपण योग्य ठिकाणी आलो. पुढे याच डोंगरात गहिनीनाथांची आणि निवृत्तीनाथांची भेट झाली. भेट कसली? तो सगळा प्रकार म्हणजे गुरुशिष्याचं मिलनच होतं. आज निवृत्तीनाथ उपकृत होणार होते, गुरुच्याकडून ज्ञान घेणार होते. सगळ्यात मोठी गोष्ट निवृत्तीनाथाला गहिनीनाथांनी काय सांगावी, तर निवृत्ती, आज मीच धन्य होतोय तुझ्यासारखा शिष्य प्राप्त करून. आणि लक्षात ठेव, तुला तुझा शिष्य म्हणून तुझ्या भावाला करायचा आहे. तू निमित्त ठरणार आहेस तुझ्या भावाच्या हातून भव्य दिव्य काहीतरी घडवण्याचं. त्यामुळं तुझा भाऊच तुझा पुढचा शिष्य असेल आणि तुला ही सगळी विद्या त्याला द्यायची आहे. शाबरी विद्या दिली, त्याचसोबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. नंबर 1, तत्वमसी. चराचर सृष्टी व्यापून जे उरतं ना आत्मतत्व, चराचर सृष्टीला व्यापल्यावरही जे उरतं ते आत्मतत्व म्हणजे तू आहेस. तत्वमसी. चराचर सृष्टीला व्यापल्यानंतरही जे उरतं ते आत्मतत्व तू आहेस. दुसरी गोष्ट, अहम ब्रह्मास्मी. आत्मा ब्रह्मरूप आहे. आत्मा दुसरं काय नाही, आत्मा ब्रह्मरूप आहे.
तोच आत्मा तुला जाणून घ्यावा लागेल. योग, ध्यान आणि ज्ञानाच्या आधारावर जो ब्रह्मतत्व आहे आत्मा, तोच तुला जाणून घ्यावा लागेल. तुला लक्षात येईल की तूच ब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी. अयमात्मा ब्रह्माम. सृष्टी, चराचर, संपूर्ण सृष्टी, संपूर्ण चराचर ब्रह्मरूप आहे. हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल तेव्हा तुला हे समजेल की हेच पूर्ण ज्ञान आहे. अयमात्मा ब्रह्मा. प्रज्ञानम ब्रह्म. हे ज्ञानसुद्धा ब्रह्मरूप आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. आणि मग शाबरी मंत्र दिल्यानंतर, हे सगळं ज्ञान दिल्यानंतर एक वेगळीच घोषणा निवृत्तीनाथांच्या तोंडातून आली. आणि ती घोषणा होती अलख निरंजन. गहिनीनाथांना गुरु करून घेतल्यानंतर निवृत्तीनाथांचा ज्ञानाचे चक्षुच उघडले आणि गहिनीनाथांच्याकडून गुरुकृपा घेऊन निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्याकडे आले. ज्ञानदेवांनी बघितलं आपले बंधू आलेले आहेत. आपल्या बंधूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि ज्ञानदेवांना हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथांनी दिलं. आणि ज्ञानदेव गाऊ लागले, सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. गुरूंच्याकडून ही सगळी साधना प्राप्त करून घेऊन दोन्हीही लेकरं आता दिव्य झाली होती, भव्य झाली होती. आता या लेकरांची मुंज करायला परवानगी मिळू शकेल का, हा एकमेव प्रश्न होता. विठ्ठलपंतांनी पुरस्चरण केलं होतं. गुरुकृपेचा लाभ देत घेत असताना सोपानाला आणि मुक्ताईला आपल्या मांडीवर बसवून रुक्मिणी देवी आपल्या पूर्वजाच्या समाधीसमोर बसलेल्या होत्या आणि त्याच पूर्वजांना विनंती करत होत्या की एवढं सगळं सहन करून इथपर्यंत आले आहे. माझ्या पतीनं पुरस्चरण पण केलं आहे. आता लेकरांच्या उद्धाराचा मार्ग सापडेल का? हे कुलपुरुषा, आपणच काही करू शकाल का? समाधिस्थ कुलपुरुष शांत होता. त्यांच्या तोंडातूनही शब्द बाहेर पडत नव्हते. खळखळ वाहणाऱ्या गोदामाईच्या समोर रुक्मिणीच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. एवढंच काय, तर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात राऊळात विसावलेल्या महादेवालाही याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण भविष्याच्या गर्भात असं काही दडलं होतं की त्याच गोदावरीच्या पात्रात पाण्यात प्रवाहित होऊन काहीतरी वाहून जाणार होतं. काय आहे ते नेमकं? काय घडणार आहे? काय होईल आपल्या लेकराच्या आयुष्याचं? या प्रश्नासहित सुरू झालेला रुक्मिणीचा हा प्रवास आता याच प्रश्नांना उत्तरं न घेता नाशिककडून आळंदीकडं सुरू झाला आहे. आणि या प्रवासानंतर अजून एक दुःखाचा डोंगर यांच्यावरती कोसळणार आहे.